नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण अंबरनाथ मध्ये आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे अंबरनाथ शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती नगरसेवक पदाचे जे काही अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याच प्रभागाची सैर आपण खरं तर करणार आहोत आज या लाईव्हच्या माध्यमातून. अर्थात आपले जे दर्शक आहेत ते बदलापूर आणि अंबरनाथ असे दोन्ही ठिकाणचे आहेत, त्यामुळे आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16 मधून रोहिणी भोईर जे आहेत या मॅडम यांच्याच प्रभागातील सैर आपण करणार आहोत. आणि आपण जर बघत असाल तर आपण त्यांना चॅलेंज करणार आहोत की एक तरी खड्डा इथे आहे का नाही. बघूया काय बोलतात. हाय मॅम, नमस्कार. नमस्कार. एक आगळं वेगळं चॅलेंज खरं तर करायचं आहे. फक्त 2 ते 3 दिवस जे आहेत आता निवडणुकीला राहिलेले आहेत, बरोबर. तर काय वाटतं तुमच्या प्रभागात मला एक तरी खड्डा बघायला मिळेल का? ते आपण बघूयाच. तुम्ही आला तिथे खूप खूप माझ्या प्रभागात तुमचं स्वागत आहे. पॅनल क्रमांक 16 आणि मला आज आनंद होते तुम्हाला इथे बघून की आज मला लाईव्ह सगळ्यांना माझा प्रभाग दाखवायला मिळतो. तर तुमच्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट केली तर आपण जिथे उभं आहात तिथे फक्त गोल कॅमेरा फिरवलं तर मला तुम्हाला इथेच दाखवायला मिळेल की सीसी रोड तुमच्या जवळच आहेत. आणि एकंदरीत आपण तुम्हाला हरकत नसेल तर आपण आपला प्रभाग बघूया. आता आपण हरिओम पार्क आणि हे सगळं प्रभाग जो आहे तो बघणार आहोत. तर आपण जर बघत असाल तर नगरसेवक कसा असावा, तर तो सर्वात पहिले त्याच्या प्रभागातील जे काही खड्डे असेल ते खड्डे मुक्त पाहिजे, सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते पाहिजे आणि मेन म्हणजे तिथून 4 व्हीलर जर जात असेल तर विषयच नको. 4 व्हीलर जाणार इथून की आपल्याला पायी जावं लागणार की कसं? 4 व्हीलर जाणार. 4 व्हीलरच जाणार. मॅडम एक जरी खड्डा दिसला तर बघा. चॅलेंज. चला आपण बघूया. रोहिणी मॅडमने चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे. तर आपण आता ठीक आहे, आपण आता जात आहोत 4 व्हीलर मध्ये आणि मला तर वाटतंय की हे चॅलेंज मीच जिंकणार आहे आणि इथे मला खड्डे भरपूर प्रमाणात बघायला मिळतील. बघूया नेमकं काय होतं ते. काचा खाली घ्या. ओके, डन. तर आपण जर बघत असाल तर एक आगळा वेगळा प्रचार जो आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की अनेक प्रचार आपण बघितलेले आहेत. मात्र आता अंबरनाथ शहरामध्ये 2 दिवसांचाच जो आहे कालावधी आहे आणि त्याच मध्ये की काम बोलताय. मग काय काम केलंय ते बघूया. थोडंसं फिरवूया आपण आता 1 सेकंद फक्त आणि नंतर पुन्हा येणार आहोत याच ठिकाणी. आपण जर बघत असाल तर नेमकं काय आहे या प्रभागात कामं केलेली रोहिणी मॅडम यांनी बघूया. ठीक आहे, स्लो घ्याला गाडी. ठीक आहे, या मॅडमकडे वळूया परत. तर मॅडम आपण कुठून कुठपर्यंत जाणार आहोत आता? आता आपला हा हरिओम पार्क चंद्रसुमन हॉल परिसर आहे. इथून आपण सरळ आपला प्रभाग फिरवणार आहोत. हे आमचा हरिओम पार्क चौक आहे. इथे फार पूर्वी इतकी परिस्थिती खराब होती रस्त्यांची की माणसं सुद्धा पडत होती. इथून आपण लेफ्ट मारणार आहोत. इथेच आम्ही जवळ एक हरिओम पार्क उद्यान केलेलं आहे, आपण बघू शकाल. लेफ्ट नाही मारलं तरी चालेल, सरळ तुम्ही सरळ घ्या. इथे पण 1-2 गेट आहेत आमच्या. हे तुमचे कार्यकर्ते? हे आमचे कार्यकर्ते आहेत आणि हे इथे गेट जवळ थोडा थांबलात. ही मुलं इथे मस्ती करतायत. तर तिथे हे आमचं खड्डे काही लागत नाहीत मॅडम? खड्डे नाही, फक्त स्पीड ब्रेकर लागतील छोटे छोटे, कारण रस्ते केले की ते जरा गाड्या स्पीडला येतात आणि मग त्याच्यामुळे आम्हाला आपण सर्व हे आपलं उद्यान आहे, हरिओम पार्कचं उद्यान आहे. हे आम्ही विकसित केलेलं आहे. हे उद्यान तुम्ही बनवलंय का? हो, आम्हीच बनवले. आपल्याच कारकिर्दीमध्ये झाले. हे आम्ही बनवले. आता आपण सरळ चाललोय. हे सीसी रोड आहे पूर्ण आणि हा पूर्ण परिसर इथे हरिओम पार्कचा परिसर संपतो आणि आपण इथून लेफ्टला मारलात तर इथून आपण लेफ्टला घ्या. अशी होती की तुम्ही नाही, हे मी आल्यानंतर, जेव्हा मी निवडून आल्यानंतर 2015 नंतर आपण हे रस्ते सगळे कॉन्क्रिटीकरण बनवले आहेत. बऱ्याचशा समस्याही होत्या, पाण्याच्या लाईन असतील, आपण बघताय असतील, कुठे लाईट असेल, तर सगळं आपण ह्या रस्त्यांच्या माध्यमातून सगळी कामं इथूनच केलेली आहे. ही पूर्ण आनंद विहार वसंत विहार सोसायटी आहे आमची. एकदा बघूया इथे. तर म्हणजे निवडणुकीपुरते खड्डे बुजवले गेले असं काय नाही ना, पण एकही खड्डा दिसतच नाहीये खरं म्हणजे. नाही दिसणार एकही खड्डा. फक्त म्हटलं ना मी, स्पीड ब्रेकर दिसणार. ह्या आनंद विहारच्या सोसायटी आहेत. एकदा ह्या सोसायटीमध्ये म्हणजे हे आनंद विहारची सर्व कामं तर झाली आहेत. नगरसेविका म्हणून परत निवडून आल्या तर काय कामं करणार मग आता? असतात, कामं केली तर खूप आहेत. मला प्रभागाचं नाव हे अंबरनाथ 16 नंबर
प्रभाग हे नाव मला अंबरनाथ शहराच्या टॉप लिस्ट मध्ये आणायचे आणि नंबर 1 ला आणायचे बोलले तरी चालेल, पण मला ते तसं आणायचंय आणि त्याच्यामुळे मला अजून काहीतरी वेगळं, जसे आमच्याकडे आता सीसीटीव्ही नाहीयेत, प्रत्येक विभागात मला प्रत्येक रस्त्यावर, गल्लोगल्लीत, प्रत्येक चौकात मला सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत. अजून एक मुलांसाठी एक छान ग्राउंड असेल, ती पण मला कुठेतरी अशी खंत वाटते की आम्हाला एक ग्राउंड पाहिजे, पण ते जागा नसल्यामुळे आम्ही कुठेतरी त्यात थोडंसं कमी पडतो. परंतु जर तशी जागा उपलब्ध आली तर मग ते करणार. नक्कीच राईटला घ्या, नक्कीच आपण ते करणार. हाही रस्ता आपण बघता आहात, हाही आपण सिटी हॉस्पिटल कडून रॉयल पार्क कडे जाणारा रस्ता आहे. हाही आपण रस्ता, सगळ्यात पहिले हा रस्ता आपण बनवलेला आहे आणि हाही रस्ता तेव्हाच कॉन्क्रिटीकरण झालेला आहे. खरं तर हा रेकॉर्ड बघायला मिळतोय की एकही खड्डा या रस्त्यावर नाहीये. म्हणजे तुमचा जो प्रभाग आहे पूर्णच असाच आहे का? हो, हा पूर्ण प्रभाग आहे. तुम्ही इथून फिरून निघालात तर तुम्हाला पूर्ण तो प्रभाग तसाच बघायला मिळेल. हा, राईड घेऊयात. आणि इथे जरा मोठे आणि प्रशस्त वाटतात. काही रस्ते आम्ही स्वतः 4 मीटरचे, 6 मीटरचे होते, परंतु मीच ते 3 वर्ष एका रस्त्याला फॉलोअप घेऊन टाउन प्लॅनिंगकडे ती प्रोसिजर करून आणि आम्ही घरोघरी सह्या करून, एक पर मेंबर सही करून आम्ही ती पूर्ण प्रोसिजर त्यावेळेस पूर्ण करून मला 3 वर्ष लागले एक 6 मीटरचा रस्ता 9 मीटरचा करण्यासाठी. नाही, ती ड्रेनेजची लाईन आहे. मला वाटलं मी जरा चॅलेंज जिंकते का, म्हटलं काय, पण खड्डा नाही दिसला. चॅलेंज असतं तर तुम्हाला मी इथे आणलं नसतं, कारण इतकं खड्डा सापडला नाहीये मला. असाच काश आपल्या बदलापूरमध्ये पण असंच पाहिजे. नक्कीच. हे सगळे सीसी रोड आहेत आपले. कधीच पूर्वीच झाले, तेव्हा इलेक्शनचा काही भाग नव्हता, निवडणुका काही नव्हत्या, परंतु तरीही आपण ह्या कामांमध्ये कुठेतरी पुढाकार घेतला. लोक बोलायचे पण, अरे वहिनी तुम्ही असं काम करता, एवढी कामं गेली, मग नंतरच्या टर्मला तुम्ही काय काम करणार, कसं करणार? नाही, नंतर अजूनही कामं आहेत ना. तुम्ही ज्याला काम करायचंय त्याच्यासाठी कामं कधी संपत नसतात असं मला वाटतं. आता म्हणजे तुम्ही सीसीटीव्ही वगैरेकडे जे आहेत लक्ष देणार आहात. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एक महिलांच्या सेफ्टीसाठी पण माझी खूप इच्छा आहे. तसे हे रस्ते झाल्यापासून महिला सेफच आहेत, कारण इथे कसं काही भीती नाहीये आमच्या विभागात आणि नाहीच, इथे प्रत्येक माणूस सुरक्षितच आहे. लेफ्टला घ्या. आता आपण लेफ्ट. ओके. आता हा कुठला प्रभाग आहे एवढा आपण जो फिरतोय? हे प्रभाग हरिओम पार्क आणि हे भवानी चौक, असे आमच्या प्रत्येक एरियाला वेगवेगळे नाव आहेत. आता हे भवानी चौक आहे, समोर भवानी मातेचं मंदिर आहे. हाही रस्ता आपला कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि हरिओम पार्क पासून आलो तर आपल्याला एकही जे आहे इथे खड्डा बघायला मिळाला नाही. आपण पुढे पण बघतोय, आता एखादा पुढे पण दाखवा. पुढे पण दाखवा. नाही, शोधा. आपण सगळीकडे जात आहोत आता. इथून हाही रस्ता आपण लेफ्ट मारलात की तोही रस्ता बघून घ्या, म्हणजे तुमची 100% खात्री पटेल मला असं वाटतंय. कारण पॅचही नाही दिसला आणि डागडुजी तर अजिबात दिसली नाही, जी इलेक्शन मध्ये जास्त बघायला मिळते. डागडुजी केलेली बघायला मिळते. नाही. आता जवळजवळ हे रस्ते जे आहेत, आता बऱ्याचशा आमच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यात. कुठे कॉन्क्रिटीकरणासाठी रस्ते झालेले आहेत, परंतु रिडेव्हलपमेंट करत असताना काही बिल्डर्स लोकांना आपलं मटेरियल थोडंसं रस्त्यावर, थोडंसं आतमध्ये असं ठेवावं लागतं, परंतु तेव्हाच थोडीशी रस्त्यावर घाणगुण होते. नाहीतर आमचे रस्ते पूर्ण सगळे, असं म्हणायला हरकत नाही की शिवसेनेच्या हातामध्ये हिरा लागला यंदाच्या वेळेस. येस, बहुतेक हे मी बोलण्यापेक्षा हे मी कधी कोणाच्या तोंडून ऐकले, जनतेने बोललं तर मला जास्त आवडेल की असं भेटलंय म्हणून. की आपण सभेला पोहोचलेलो आहोत. आज सभा आहे या ठिकाणी आणि आपण बघत आहोत की चांगली गर्दी पण झालेली आहे. थोड्या वेळामध्ये सभा चालू होणार आहे, तरी सुद्धा मॅडमवरती प्रेम करणाऱ्या ज्या महिला आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची अनेक गर्दी जी आपल्याला बघायला मिळते. नक्कीच काय सांगाल आमच्या दर्शकांना? खूप आभार. तुम्ही या माध्यमातून आमचा पूर्ण प्रभाग बघत आहात, माझं काम बघत आहात आणि मी आवर्जून सांगेन की माझं काम बोलतंय आणि तुमच्या माध्यमातून मला माझं काम दाखवायला मिळालं. मला आज खूप आनंद होतोय आणि माझ्या नागरिकांना मला हे सांगायचंय, जनतेला, मतदारांना, की तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करा आणि मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. तसेच माझे सहकारी आहेत संदीप भाऊ तेलंगे आणि तसेच नगराध्यक्षच्या उमेदवार मनीषाताई वाळेकर आहेत. तर आपण आपलं मत हे धनुष्यबाणालाच द्या. चला आपण खाली उतरूया. आता सभा चालू आहे, सगळं काही लाईव्ह मध्येच आहे, स्क्रिप्टेड तर अजिबात आज काहीच नव्हतं.
आणि आयुष्यातला पहिला क्षण असेल जेव्हा कोणीतरी नगरसेवक जे आहेत त्यांनी या ठिकाणी ओपन चॅलेंज केलं की तुम्ही माझ्या प्रभागामध्ये एक तरी खड्डा जो आहे तो खड्डा शोधून दाखवा असं. या ठिकाणी सगळेजण उपस्थित तर आपण बघत आहात की सध्या जी आहे सभा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि सभेला देखील गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. ही छोटीशी ही सभा आणि या सभेचे 16चे उमेदवार श्री संदीप अनंता तेलंगे आणि रोहिताई भोईर आणि नगराध्यक्षाच्या थेट उमेदवार सो मनीषाताई वाळेकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. खरं म्हटलं तर माझ्या बंधूंनी गणेश आईवडिलांनी सांगितलं, परंतु एक गोष्ट मात्र विसरून गेली की ज्या ठिकाणी आपण बसलाय तो आनंद पार्कचा उद्यान येत्या 1 महिन्यात ते 2 महिन्यात हा सुसज्ज असा तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे आणि त्याचा प्रस्ताव पूर्ण झालेला आहे. वर्क अंबरनाथ मधील ऑर्डर निवडणुकांसाठी आपण जर बघत असाल तर शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि त्याचमुळे प्रचार जो आहे तो जोरदार बघायला आपल्याला मिळतो. तुम्हाला काय वाटतं यंदाच्या वर्षी बदलापूरमध्ये नगरसेवक असू द्या किंवा नगराध्यक्ष पदासाठी कुठला उमेदवार निवडून येईल? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. कारण जसं नेहरू गार्डन झालंय, हरिओम पार्क गार्डन